नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी परीक्षा 2026 स्थगित झाली. आता आपण काय करावं असा विचार सर्वांच्या मनात आहे. तर मित्रांनो, परीक्षा स्थगित झाल्याची बातमी आल्यानंतर अनेक उमेदवारांना असं वाटलं की आता अचानक परीक्षा रद्द झाली. काही जण निराश झाले. काहींच्या मनात प्रश्न होता की आता अभ्यास करायचा किंवा नाही करायचा. आपली तयारी वाया गेली का? परीक्षा कधी होईल? असे विचार अनेक शिक्षकांच्या मनात आहेत किंवा भावी शिक्षकांच्या मनात आहेत. पण आजचा व्हिडिओ मी तुम्हाला एका महत्त्वपूर्ण संदेशासाठी देण्यासाठी आहे की परीक्षा जरी पुढे गेली पण तुमचे स्वप्न पुढे गेलेले नाही. ही मिळालेली अतिरिक्त वेळ तुमच्या यशासाठी एक नवीन संधी आहे. तर मग आपण सुरुवातीला काय केलं पाहिजे की सर्वात आधी आपली मानसिकता बदललं पाहिजे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त अभ्यास महत्त्वाचा नसतो, तर योग्य मानसिकतासुद्धा महत्त्वाची असते. परीक्षा स्थगित झाल्यानंतर 3 प्रकारचे विद्यार्थी दिसतात. पहिला प्रकार असतो की आता वेळ आहे म्हणून अभ्यास कमी करणारे. दुसरा प्रकारचे काही विद्यार्थी असतात की काय होईल या विचारात वेळ घालवणारे. आणि तिसरा प्रकारचे असतात की या अतिरिक्त वेळेचा उपयोग करून अधिकची तयारी करणारे आणि यश मिळवणारे विद्यार्थी तिसऱ्या प्रकारात येत असतात. तर आपल्याला सुद्धा या तिघांमधून कोणत्या प्रकारात यायचं आहे? तर तिसऱ्या प्रकारात, की अतिरिक्त वेळेचा उपयोग करून आपण आपली तयारी मजबूत करून आपल्याला यश मिळवायचं आहे. आता आपण नेमकं काय करायचं? तर आता पुढील 1 महिन्यात आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावर आपण विचार करूया. तर आता नवीन अभ्यासापेक्षा रिव्हिजनवर भर द्या. साधारणतः परीक्षा 1 महिन्याभराच्या आत होईल असं आपण गृहीत धरूया. कारण की परीक्षा पद्धतीमध्ये किमान 1 महिना आपल्याला लागेल. तर 1 महिन्याचा अतिरिक्त वेळ आपल्याला पुढच्या काळासाठी नवीन अभ्यास करण्याविषयी रिव्हिजनवर भर देणं आवश्यक आहे. त्यानंतर जर आपला अभ्यास पूर्ण झाला असेल तर महत्त्वाच्या संकल्पना पुन्हा वाचन करणे, शॉर्ट नोट्स तयार करणे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न सोडवणे. तर याच्यासाठी आपल्याला अधिकचा वेळ द्यावा लागेल. जर अभ्यास अपूर्ण असेल तर संपूर्ण अभ्यासक्रम एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने अभ्यास करा. जास्त गुण देणाऱ्या घटकांना पण प्राधान्य द्या. मग आता आपल्याला टी-ई-टीचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावी लागेल की पुढील काळामध्ये आपण आपला अभ्यास कसा करायचा. तर पेपर 1साठी आणि 2साठी महत्त्वाचा घटक असतो बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. तर याच्यामधले काही महत्त्वपूर्ण सिद्धांत आहेत, घटक आहेत जसं की बालविकास, अध्ययन सिद्धांत, मूल्यमापन, समावेशक शिक्षण. ह्याच्यावर आपल्याला थोडंसं फोकस करावं लागेल. दुसरं म्हणजे भाषामध्ये भाषा कौशल्य, व्याकरण आणि अध्यापन पद्धतीवर फोकस करावं लागेल. तिसरं म्हणजे गणिताच्या मूलभूत संकल्पना आणि उदाहरणांचा सराव याच्यावर आपल्याला फोकस करावा लागेल. परिसर अभ्यास म्हणजे दैनंदिन जीवनाशी संबंधित घटक असतील, पर्यावरण असेल, आरोग्य स्वच्छता असेल, या घटकांची आपल्याला तयारी करावी लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे मागील प्रश्नपत्रिका का महत्त्वाची? तर मागील प्रश्नपत्रिका आपल्याला पाहाव्या लागतील. टी-ई-टीमध्ये हे जर मिळवायचं असेल तर फक्त पुस्तक वाचणं पुरेसं नाही, तर मागील प्रश्नपत्रिका सोडवल्याने आपल्याला प्रश्न विचारण्याची पद्धत समजते, महत्त्वाचे घटक समजतात, वेळेचे नियोजनसुद्धा करता येतं. म्हणून वेळ लावून आपण मागील प्रश्नपत्रिका ठराविक कालावधीमध्ये आपल्याला सोडवता आल्या पाहिजेत. त्याच्यावरसुद्धा आपल्याला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, ज्याने मागील प्रश्न समजून घेतले त्याने परीक्षेचा स्वभाव समजून घेतला. म्हणून स्वभाव जर परीक्षेचा समजून घ्यायचा असेल तर मागील प्रश्नपत्रिका आपल्याला पाहाव्या लागतील, सोडवाव्या लागतील. मग आता आपल्याला या पुढील काळामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. बरेचदा सोशल मीडियावर म्हटलं जातं की या परीक्षा आता कधी होईल माहीत नाही, 2 महिन्यात होईल, महिन्यात होईल किंवा रद्दच करावा, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे मेसेज आपल्याला सोशल मीडियावर येत असतात. तर याच्यावर आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. जे काही अधिकृत वार्तांकन येईल त्याच्यावर आपण विश्वास ठेवून परीक्षेच्या तयारीला लागा. अभ्यासाचे नियोजन वारंवार बदलू नका. आता आपल्याकडे वेळ आहे, समजा किमान 1 महिना आहे, तर त्याची प्लॅनिंग आतापासूनच करा. नवीन पुस्तके जमा करू नका. जी पुस्तके आपल्याकडे आधीपासून आहेत, ज्यांच्यावर आपण अभ्यास केलेला आहे, नोट्स तयार केलेल्या आहेत, अंडरलाईन्स केलेल्या असतील किंवा हायलाईट्स केलेल्या असतील, तर त्या पुस्तकांचाच वापर करा. इतरांच्या तयारीशी तुलना स्वतःची करू नका. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच करावं लागेल की आपण स्वतःच्या अभ्यासाशी स्वतःची तुलना करा. त्याऐवजी आपल्याला नेमकं काय करायचं आहे? तर रोज ठराविक वेळ अभ्यास करा. आता आपण शाळा उघडलेल्या आहेत. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त आपल्याकडे जो उरलेला वेळ असेल त्या वेळेमध्ये किमान सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, असं 4 तासाचं अभ्यासाचं शेड्यूल आपण तयार केलं पाहिजे. रोज ठराविक प्रश्न आपण सोडवले पाहिजे. त्यासाठी आपल्या प्लॅनिंग पूर्ण पाहिजे की कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा अभ्यास करणार, प्रश्नपत्रिका सोडवणार.
चुका शोधून सुधारणा करा. आपल्या नेमक्या कोणत्या चुका होत आहेत त्याच्या शोध घेणे आणि त्या सुधारणा करणे ही सुद्धा आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे. मी सुद्धा आपल्याला या पुढील काळामध्ये काय प्लॅनिंग करावी, कशी करावी हे पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे. आता अंतिम म्हणजे प्रेरणादायी संदेश असा असेल की मित्रांनो, कदाचित परीक्षा ही स्थगित होणे तुमच्यासाठी निराशेचं कारण असेल, पण भविष्यात मागे वळून पाहताना तुम्हाला वाटेल की हीच ती अतिरिक्त संधी होती ज्यामुळे माझी तयारी अधिक मजबूत झाली. माझा जो अभ्यास झाला होता त्या अभ्यासामध्ये कदाचित मला असं वाटत असेल की मी यावेळेस परीक्षा पास होईल की नाही, किंवा मागील परीक्षेमध्ये मला 10 मार्क्स कमी होते, आता 2-3 मार्क्स कमी पडले तर मी पुन्हा अजून अनुत्तीर्ण होऊ शकतो. तर हीच ती अतिरिक्त संधी आहे ज्याच्यामध्ये मी किमान 10 मार्क अधिकची मिळवू शकतो. असं आपण स्वतः तयारीला लागा. शिक्षक आपण आहोतच. शिक्षक होण्यासाठी जे भावी शिक्षक आहेत त्यांनी स्वप्न मोठं पाहिलंच असेल, पण जे भावी शिक्षक आहेत त्यांच्यासोबत जे सेवेत शिक्षक आहेत त्यांनीसुद्धा हे स्वप्न पहा की मी ही परीक्षा याच वेळेस उत्तीर्ण होणार आणि मला भविष्यातल्या लाभासाठी सुद्धा याचा फायदा होणार. तर अधिक मोठ्या स्वप्नांसाठी अधिक संघर्ष करावा लागला तरी चालेल, परंतु आपण आजपासूनच ठरवा की वेळ वाढला आहे त्यामुळे माझी तयारी वाढणार आहे. किमान आपल्याला 1 महिनाभर असा वेळ जरी मिळाला तर आपण त्या महिनाभरामध्ये निश्चितच आपले गुणांकन कसे वाढतील यासाठी प्रयत्न करा. तर मित्रांनो, महा-TET 2026साठी मी अजून विशेष तयारी मालिका आपल्यासाठी सुरू करणार आहे आणि यामध्ये आपल्याला पुढील काळामध्ये अंतिम महिन्यात आता अभ्यासाचे नियोजन कसं करावं त्यासाठीचे व्हिडिओसुद्धा पुढील काळात देणार आहे. तोपर्यंत अभ्यास करा, सकारात्मक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. यश निश्चित मिळेल. यशासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.